हॅलो मित्रांनो, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार ही पफ स्लीव्स। तर चला बघूया लगेच टाइम वेस्ट न करता। मी इथं फोल्डेड कपडा घेतलेला आहे आणि हाईट आहे याची 5 ते 6 इंच। त्याच्यानंतर आपण हा जो फोड भाग घेतलेला आहे, मी डबल फोड केलेला आहे, तो फोडपासून आपण 2-2 इंचावर मार्किंग करून घेऊया। तुम्हाला हाईटला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। आता इथे माझी जी बॉर्डर होती ती खाली 5 इंचाची होती आणि मला स्लीव्स रेडी करायची होती 10 इंचाची, त्याच्यामुळे हे 6 इंच आणि खालचं 5 इंच 11 इंच रेडी ते 10 इंच होऊन जातं। तर आपण 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। सेम खालच्या साईडनं पण आपल्याला 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आपली ही स्लीवची हाईट तुमच्या मेजरमेंटनुसार आणि साडीच्या बॉर्डरनुसार पण कमी जास्त होते। आता एक्झॅक्ट मेजरमेंट मी इथे त्याच्यामुळे दिलेलं नाही आहे, आपल्याला बॉर्डरनुसार किंवा मग स्लीवच्या हाईटनुसार कमी जास्त करता येते। इथे मी नॉच देऊन घेते 2-2 इंचाचं जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे मी पूर्ण साईडनी नॉच दिलेले आहेत की म्हणजे आपल्याला नॉच दिल्याच्यानंतर मग प्रत्येक वेळेस मार्किंग केलेलं आहे। आता वरच्या साईडने मार्किंग होती पण खालच्या साईडने मार्किंग होत नाही। हा सेंटर काढून घेतो आहे आपण, पूर्ण सेंटर काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण सेंटर काढल्याच्यानंतर ओपन करून घेऊया आणि प्लेट टाकायला सुरुवात करूया। आता प्लेट टाकायचे जे आहेत आपल्याला एक वरच्या बाजूने पहिले प्लेट टाकून घ्यायची आहे, जी वरची आपण भाग लावलेला आहे शोल्डरच्या साईडनं। तर आपण इथे 2-2 इंचावर प्लेट जे आहे मार्किंग केलेलं ते नॉचेस पकडणार आहे आणि अर्धा इंचाचा गॅप ठेवून प्लेट टाकून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता आपण अशा प्रकारे प्लेट टाकणार आहेत। तर आपण इथे बघा अगदी सगळ्या प्लेटमध्ये 2-2 इंचाचा मार्किंग ठेवून आपण प्लेट टाकणार आहेत। आता काही वेळेस तुमच्या कपड्यानुसार कमी जास्त प्लेट एक्स्ट्रा येऊ शकत्या। आता मी इथे खूप झालं तर 4 प्लेट टाकलेले आहे। जर तुमचा कपडा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 5-5 प्लेट पण टाकू शकता, म्हणजे दोन्ही बाजूनी 5-5 प्लेट टाकू शकता। माझ्याकडे कपडा एवढा होता त्याच्यामुळे माझे 4-4 प्लेट येत आहेत, तर मी 4-4 प्लेट टाकून घेते। इकडच्या साईडला टाकल्यानंतर आपल्याला जो मिडलपासून भाग झाल्याच्यानंतर आपल्याला फेस टू म्हणजे इकडच्या साईडला टाकायचे आहे। आपल्याला फेस एकमेकांकडे घ्यायचा आहे। प्लेटचा जो आपण प्लेट ज्या घेतलेल्या आहेत त्या एकमेकांकडे आपल्याला ठेवायच्या आहे। एक साईडच्या प्लेट बनवायच्या नाही आहे, जशा आपण फ्रॉकच्या वगैरे बनवतो त्या टाईपमध्ये नाही। एकमेकासमोरासमोर प्लेट आल्या पाहिजे आपल्याला, अशा पद्धतीने बनवायच्या आहे जसे मी व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत। अगदी तुम्ही तो बघूनही तुम्ही स्लीव्स रेडी करू शकता। तर हे बघा आपली ही लास्टवाली प्लेट टाकत आहे मी खाली वरच्या बाजूने। त्याच्यानंतर आता आपल्याला खालच्या बाजूची प्लेट टाकून घ्यायची आहे। ही आपल्या वरच्या बाजूच्या झाल्या। खाली जो आपला सेंटर जो आहे, सेंटरला आपण वरच्या ज्या प्लेट टाकलेल्या आहेत त्या आपण एकच जागेवर जॉईन करणार आहोत। वरती आपण अर्धा इंचाचा गॅप ठेवून केलेला होता, इथे गॅप न ठेवता सगळ्या प्लेट आपण एकाच ठिकाणी जॉईन करणार आहोत। थोडासा क्रॉस शेप घेऊन, म्हणजे ज्या लास्टवाल्या 2-3 प्लेट आहे त्याचा आपल्याला थोडा क्रॉस शेप घेऊन जॉईन करायचे आहे। मी इथे एक छोटीशी स्टिच मारून ठेवते, तुम्ही पिन पण लावून ठेवू शकता किंवा स्टिच पण मारू शकता। आणि इकडच्या साईडनं पण आपल्याला तशाच एकमेकावर अटॅच करून प्लेट घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने पूर्ण त्या क्रॉस आल्या पाहिजे। आणि इथे पण आपल्याला आता इथे पण तुम्हाला स्टिचेस मारून घ्यायची आहे। पहिली पिन लावलेली असेल तर ती काढून दोन्ही प्लेट एकदम जॉईन करून तुम्हाला प्लेन स्टिच मारायची आहे। माझी पहिली पण स्टिच होती आणि आता पण मी स्टिचेस मारून घेते आहे। तर आपले हे झाले आहे सोपं अगदी रेडी। आता आपल्याला इथे फक्त एक मेन आहे की हा जो खालचा भाग असतो आपला स्लीवचा, हा जो क्रॉस झालेला आहे तो आपल्याला स्ट्रेट कट करायचा असतो। तुमच्याकडे पेपर कटिंग असेल तर तुम्ही ती ठेवूनही कट करू शकता, पण मी पेपर कटिंग करतच नाही ब्लाऊजला। माझ्याकडे डायरेक्ट मी अस्तरवरती कटिंग करते, त्याच्यामुळे माझ्याकडे स्लीवची पेपर कटिंग नाहीच आहे। मी अस्तरचा भाग घेतलेला आहे, जेवढा भाग माझा स्लीवला लागणार आहे मी त्याच्यानुसार मार्किंग करून घेते आहे सरळ भाग। तुम्हाला असेल तुमच्याकडे पेपर कटिंग तर तुम्ही तेही ठेवून करू शकता। आता मी इथे सरळ करणार आहे आणि सरळ करण्यासाठी मी स्केलची हेल्प घेणार आहे की जे आपल्याला स्केलच्या पद्धतीने सरळ मार्किंग करता येतं। तर आपण इथे सरळ मार्किंग करून घेतोय
आणि तुम्हाला इथे कट करायचं असेल तर कट करू शकता, पण मी एकदा स्टिच मारून घेणार आहे नंतर कटिंग. मी जी बॉर्डर होती माझी ती बॉर्डरला पण मी मिडल काढून घेणार आहे आणि त्या बॉर्डरचं मिडल आपल्याला जिथे प्लेट आपल्या एकत्र जॉईंट आहे तिथे लावणार आहे, एकदम मिडलला, म्हणजे जेणेकरून आपली कमी जास्त असेल बॉर्डर तुम्हाला तरी तिथे ॲडजस्ट होऊन जाते. त्याच्यामुळे मी मिडलपासूनच लावायला स्टार्ट करणार आहे. तुमच्याकडे एक्स्ट्रा बॉर्डर असेल तर तुम्ही स्टार्टिंग टू एंडिंग लावू शकता, म्हणजे अगदी तिकडून तर इकडेपर्यंत मी मिडलला ठेवूनच करणार आहे. जरी एकदम ती ॲक्युरेट आहे, कमी जास्त होऊ नये म्हणून मी मिडलला ठेवूनच करते. जर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला सरळ कट जॉईन करायचं असेल तर तुम्ही सरळही जॉईन करू शकता. मी ह्या साईडनं जॉईन करून झाल्याच्या नंतर मी इकडनं जॉईन करून घेत आहे. इकडनं जॉईन करताना हा माझा वरतून कपडा येतो आहे आणि खाली बॉर्डर येते, जेणेकरून मलाही व्यवस्थित लक्षात येऊन जातं की आपली जी स्टिच आहे ती सरळ चाललेली आहे की क्रॉस चाललेली आहे. त्यानुसार मी इथे स्टिच मारून घेते सरळ. आता हे मी एक्स्ट्रा कट करते. तुम्हाला पहिले कट करायचं असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता. आता अगोदर नंतर करायचं आहे तर नंतरही करू शकता. इथे आपण एक स्प्रेस स्टिच देऊन घेऊया. अगदी सोपी आहे हे बघा. आपली आता म्हणजे रेडीच झालेली आहे, काहीच नाही. आता तुम्हाला फक्त याच्यावरती अस्तर जॉईन करायचं आहे, जसं आपण रेग्युलर स्लीव्हजला करतो. खालून फोल्ड म्हणजे खालच्या साईडनं स्टिच करून आतमध्ये फोल्ड करायचं आहे. अगदी सोपी आहे, एवढी काही हार्ड नाही. अगदी बिगिनरसुद्धा करू शकता ही, फक्त तुम्ही व्यवस्थित कटिंग तुमची असली पाहिजे. हे बघा, आपण अशा पद्धतीने ठेवून तिला स्लीवचा शेप जो आहे तो तुम्ही तेव्हाही देऊन लगेच म्हणजे पलटी करून स्टिच मारून घेऊन तरी कट करू शकता. आणि असंही तुम्हाला करायचं असेल स्लीव्स ठेवून एक्स्ट्रा की तुमचा जो कपडा एक्स्ट्रा आहे तुम्ही तसाही कट करून घेऊ शकता. मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने. हे बघा, आपली स्लीव्ज अगदी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला इथे जर स्लीवच्या इथं बटन लावायचं असेल तर तुम्ही इथे बटनही लावू शकता. जर दुसरं काही फ्लावर वगैरे छोटंसं बनवून लावायचं असेल तर तेही करू शकता. तर बघा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल